त्या खिडकीत अजूनही या कादंबरीतल्या आजच्या भागात बघणार आपण पावसातील पहिली भेट. दुपारपासूनच आकाश काळवंडायला लागलं होतं. डोंगरावर राखाडी ढग दाटून आले होते. वारा सतत बदलत होता. झाडांची पानं अस्वस्थपणे हलत होती. गावातल्या लोकांनी पावसाची चाहूल ओळखली होती. महादेवाच्या मंदिरात संध्याकाळची आरती सुरू होण्याआधीच पाऊस कोसळायला लागला. मोठमोठे थेंब दगडी पायऱ्यांवर आपटू लागले. मंदिराच्या कळसावरून पाणी धबधब्यासारखं खाली वाहत होतं आणि डोंगर पूर्ण धुक्यात हरवले होते. वैदई मंदिराच्या ओसरीत उभी होती. तिच्या हातात फुलांची छोटी परडी होती. पावसाचा गार वारा तिच्या ओल्या केसातून फिरत होता. ती काही क्षण मंदिराच्या बाहेर पडणाऱ्या पावसाकडे शांत पाहत राहिली. तिला पाऊस खूप आवडायचा, विशेषतः असा डोंगरातून हरवून जाणारा पाऊस. मंदिरातील घंटा घुमत होत्या. धुपाचा सुगंध हवेत पसरला होता आणि बाहेर निसर्ग वेड्यासारखा बरसत होता. तेवढ्यात मुरली काका धावतच आले. छोटी बाई, थोडं थांबा, पायऱ्या खूप निसरड्या आहेत. वैदेहीने हलकंसं हसत मान डोलवली. पण पाऊस काही कमी होत नव्हता. काही वेळाने ती हळूहळू पायऱ्या उतरू लागली. दगडी पायऱ्यांवर पाणी वाहत होतं. वाऱ्यामुळे ओढणी सतत उडत होती. तिने एका हाताने ओढणी सावरली आणि खाली पाहत पाऊल टाकलं आणि अचानक तिचा पाय घसरला. क्षणभर तिचा तोल गेला. परडी हातातून सुटली. फुलं पावसाच्या पाण्यात विखुरली, पण ती पडली नाही. कुणाचा तरी हात तिच्या हाताला घट्ट धरून उभा होता. क्षणभर वेळच थांबला. पावसाचा आवाज, घंटानाद, धुकं सगळं जणू दूर गेलं. वैदेहीने वर पाहिलं. समोर सारंग उभा होता. त्याचे केस पूर्ण भिजले होते. पावसाचे थेंब त्याच्या कपाळावरून खाली ओघळत होते. पण त्याच्या डोळ्यात फक्त एकच गोष्ट होती, ती म्हणजे काळजी. आणि म्हणाला, सावकाश. वैदेही काही क्षण काहीच बोलू शकली नाही. तिचा हात अजूनही त्याच्या हातात होता. त्या स्पर्शात काहीतरी वेगळं होतं, शांत, उबदार आणि विचित्रपणे ओळखीचं. मंदिरातील घंटा पुन्हा जोरात घुमल्या. वाऱ्याने पावसाचे थेंब दोघांच्या चेहऱ्यावर उडाले. सारंगने अलगद तिचा हात सोडला आणि म्हणाला, लागलं नाही ना? वैदेहीने हलकेच मान हलवली. तिच्या ओठांवर नकळत छोटंसं हसू उमटलं. खाली पाण्यात विखुरलेली फुलं पाहून सारंग वाकला आणि ती उचलू लागला. वैदेही त्याच्याकडे शांतपणे पाहत राहिली. का कोण जाणे, पण त्या क्षणी तिला पहिल्यांदा असं वाटलं, या मुलाशी तिचं काहीतरी नातं आधीपासून आहे. सारंगने फुलं परडीत ठेवून तो तिच्याकडे दिली आणि म्हणाला, घ्या. त्याच्या बोटांचा पुन्हा हलकासा स्पर्श झाला. दोघंही काही क्षण शांत राहिले. पाऊस अजूनही तसाच कोसळत होता. मुरली काका दूर उभे राहून हे सगळं शांतपणे पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावर नकळत हलकंसं हसू उमटलं. महादेवाची लीला, तो मनातल्या मनात पुटपुटले. वैदेही पायऱ्या उतरून पुढे निघाली. काही अंतरावर जाऊन ती पुन्हा थांबली. तिने मागे वळून पाहिलं. सारंग अजूनही मंदिराच्या पायऱ्यांवर उभा होता, पावसात पूर्ण भिजलेला. आणि त्या क्षणी दोघांच्याही आयुष्यात नकळत काहीतरी बदलून गेलं होतं. तर हा होता आपला आजचा भाग. आणि उद्याच्या भागात बघणार आपण नजरेतून सुरू झालेलं नातं. ते बघण्यासाठी, ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा.